सत्तेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। इचलकरंजी येथे पॉवरलूम असोसिएशन हॉलमध्ये यंत्रमाग सोसायटी धारकांची मीटिंग झाली। यावेळी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ मुंबई अशोकराज स्वामी बोलताना म्हणाले, यंत्रमाग सोसायटी धारकांनी यावर्षी किमान 5 ते 6 कोटी रुपये शासनाचे भरून सहकार्य करावं। या गोष्टीला यंत्रमाग सोसायटी धारकांनी होकार दिला। तसेच यंत्रमाग सोसायटी धारक शासनाचे पैसे भरत असल्यामुळे शासनाशी यंत्रमाग सोसायटी धारकांचे संबंध चांगलेच आहेत व यामुळे यंत्रमाग सोसायटी धारकांचे प्रश्न सुटणारच, असं अशोकराज स्वामी म्हणाले। व आम्ही वन टाइम सेटलमेंटसाठी शेवटच्या टप्प्यात चर्चेत पोहोचलो असून शासनाशी चर्चा करत आहोत, म्हणून यावर्षी आम्ही वन टाइम सेटलमेंट यंत्रमाग सोसायटी धारकांसाठी करणारच। यावेळी सोलापूरचे प्रादेशिक उपायुक्त उज्ज्वला पळसकर बोलताना म्हणाल्या, सोसायटी धारक प्रत्येक वर्षी शासनाचे पैसे भरत असून यावर्षी सुद्धा शासनाचे पैसे भरावे। आम्ही हे पैसे मुद्दलमध्ये भरून घेऊ, असं आश्वासन प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग सोलापूर उज्ज्वला पळसकर यांनी दिला। यंत्रमाग सोसायटी धारकांचे अशोकराज स्वामी यांच्यामुळे वन टाइम सेटलमेंट नक्की होईल व यासाठी आम्ही सहकार्य करू, असं ते बोलताना म्हणाले। सोलापूरचे तांत्रिक अधिकारी TM गोरे बोलताना म्हणाले की यंत्रमाग सोसायटी धारकांचे शासनाला कायमस्वरूपी सहकार्य राहिलं असून सोसायटी धारक प्रत्येक वर्षी पैसे भरतात, तसेच यावर्षी सुद्धा ते भरतील असा त्यांनी विश्वास दाखवला। सोसायटी धारक व माझे प्रेमाचे व विश्वासाचे संबंध आहे। मी कोणत्याही अडचणीत यंत्रमाग सोसायटी धारकां मार्गदर्शन व सहकार्य करणार, असं TM गोरे म्हणाले। सत्यमुखचे संपादक श्री रमेशभाई पंडाजी यांनी अशोकराज स्वामींच्या कामाबद्दल व यंत्रमाग धारक सोसायटी धारकांसाठी घेत असलेल्या कष्टाबद्दल त्यांचं सभेत अभिनंदन केलं। यावेळी पश्चिम महाराष्ट्र यंत्रमाग फेडरेशनचे अध्यक्ष सुनील भैया तोडकर, फेडरेशनचे सचिव RK पाटील, उपाध्यक्ष धनराज खंडेलवाल तसेच पदाधिकारी व सत्यमुख न्यूज 24चे संपादक श्री रमेशभाई पांडाजी, ओम प्रकाशजी पाटणे, उत्तम म्हेत्रे, बापू तेरदाळे, दीपक मगदूम, सुजित सौदीमठ, आनंद माळी, स्वप्नील पाटील असे मोठ्या संख्येने यंत्रमाग सोसायटी धारक उपस्थित होते। शेवटी पश्चिम महाराष्ट्र यंत्रमाग फेडरेशनचे उपाध्यक्ष धनराज खंडेराव यांनी आभार मानले व मीटिंग संपली, असं जाहीर केलं। सत्यमुख प्रतिनिधी सौभाग्यवती हर्षाबान रमेशभाई पांडाजी, इचलकरंजी। मॅडम, तुम्ही इचलकरंजीमध्ये या, परत यंत्रमाग धारकांच्या सर्व संस्था चालकांना आपण विचारू आणि आता जर पैसे भरा म्हणून मॅडमने आपल्याला सांगितलंय, एक तर रुजवात फक्त आपल्याकडे सोलापूर ऑफिसला यंत्रमाग संस्थांची सोलापूर विभागातले महाराष्ट्रामध्ये एकूण 463 संस्था आहेत। त्या 463 संस्थांमध्ये जवळजवळ 250 संस्था या पश्चिम महाराष्ट्रामधले मॅडमच्या अंडरखाली त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण पहिल्यापासून मुद्दलचे पैसे भरतोय। पाटणी जी आपल्या ज्या संस्था आहेत त्या शिवसेना भाजपचं जे पहिलं सरकार आलेलं होतं त्यावेळेच्या संस्था आहेत, ते तर जवळजवळ 75% पैसे आतापर्यंत आपले भरून आता रिकामे झालेले आहेत। एक 12 लाख 15 लाख 18 लाख रुपये मुद्दल फक्त ते शिल्लक राहिलेलं आहे आणि जे 141 संस्था मंजूर करून आलेल्या होत्या त्याच्यामध्ये 12 ते 15 लाख रुपये आपले आता भरून झालेले आहेत आणि राहिलेले तर जे 22 लाख ते 30 लाख रुपयाच्या आसपास ते मुद्दल त्या ठिकाणी आहे। आणि त्या मोठ्या संस्था आहेत जी मोठी नावं आहेत गावामधली सगळी, त्या लोकांची 5 लाख वगैरे भरून त्यांनी सुद्धा आणखी बरंच 50 लाख 70 लाख रुपये जवळजवळ त्यांनी पैसे त्या ठिकाणी भरलेले। त्यांच्या रक्कम मात्र आणखी या मॅडमकडे वसुलीला मोठ्या दिसतात व्याजाचा लक्षात घ्या। त्यामुळे त्याचा तोटा आम्हाला छोट्या यंत्रमाग धारकांना त्या ठिकाणी होऊ नये। त्याचबरोबर काही प्रोसेसच्या संस्था आहेत, त्या प्रोसेसच्या संस्थेचे पैसे त्यांनी NCDCचे भरायला त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। ते पिक्चर त्याच्यामध्ये आपण मॅडम आम्ही एक सर्वांनी मी येताना सुनील तोडकरने विचारलं की भैया आपण काय करूया, भैयाची गेल्या महिनाभर तब्येत बरोबर नाही, त्याचे जिभेचं ऑपरेशन झाल्यामुळे भैया 8-15 दिवस दवाखान्यामध्ये होते, परंतु मी भैयाला बोलावं असं मला वाटत नव्हतं। परंतु भैया तसा सकाळी 12 वाजता घराकडे आले आणि मला म्हटले मॅडम सोलापूरवरून यायला लागले, फोन झाला आणि आपण आम्हाला मिटिंगला जाऊया। तर मी म्हटलं भैया काय करायचं, आपल्याला जर मॅडमकडे जर गेलो आपण मॅडमला चुकवायचं झालं तर सगळ्यात चांगलं आहे म्हटलं, आपण फोन बंद करून बसूया म्हटलं काय। तर मला भैया म्हणजे आपण असं करायचं नाही, आपण आतापर्यंत इतक्या चांगल्या पद्धतीनं RDD ऑफिसने आपल्याला सहकार्य केले, आपण RDD ऑफिसला सहकार्य केले, तर आपण मागच्या वेळेप्रमाणे छोट्या यंत्रमाग धारकांच्यासाठी 1 लाख रुपये
ज्याच्याकडे फारच अडचण आहे की मॅडमला सांगून आपण थोडं त्याच्यामध्ये सवलत घेऊया. मोठ्या ज्या यंत्रमाग संस्था आहेत त्याच्यामध्ये 2 लाख किंवा 5 लाख, जी 5 लाख रुपये भरायची तयारी आहे त्याचा आणखी 2 लाख रुपये काय घेता? आता मुस्लिम साहेब म्हटले मी 5 लाख रुपये भरतो, तर तुम्ही 2 लाख काय घेत असा? मांडेवेनी म्हटलं 5 लाख रुपये भरतो, तर तुम्ही 2 लाख काय घेत असा? काय आवाडी साहेब म्हटले मी 10 लाख रुपये भरतो, काय तर तुम्ही 2 लाख काय घेत असाल? जे जास्त भरणारे ते जास्त भरले तर त्यांना मिनिमम 2 लाख रुपये त्यांनी भरले पाहिजेत आणि लहान यंत्रमाग संस्थाने 1 लाख रुपये भरले पाहिजे. आणि प्रोसेस आहे किंवा इतर सायझिंग आहे त्यांनी काय भरायचं ते मॅडमशी चर्चा करून त्यांनी जास्तीत जास्त मोठी रक्कम या ठिकाणी भरूया. मात्र ही रक्कम भरत असताना मॅडम ही आम्हाला वचन तुमच्याकडनं पाहिजे आहे की आमचं व्याज माफ हे 100% होणार. आम्हाला त्या ठिकाणी अजितदादांनी शब्द दिलेला आहे. सहकार मंत्री वस्त्रोद्योग मंत्री इचलकरंजीला आलेले होते, त्यांनी आम्हाला शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे. तशा पद्धतीनं मंत्रालयामध्ये फाईल फुटत झालेली आहे. सेक्रेटरीच्याकडे 2 वेळा मीटिंग झालेली आहे. मुद्दलवरती व्याज माफ करायचे अशा पद्धतीने निर्णय झालेला आहे. तर आता हे जे पैसे आम्ही जे भरायचे जे ठरवलो तर ते पैसे मूळ मुद्दलमध्ये मॅडम भरून घ्यावेत अशा पद्धतीची विनंती आम्ही मॅडमला या ठिकाणी करणार आहे. नाहीतर गोरे साहेबांचा फोन आला, गोरे साहेब सांगतात की निम्मे व्याजाला भरून घेऊया, निम्मे मुद्दलला घेऊन घेऊया. तर गोरे साहेबांना जर तशा सूचना मॅडम आपण दिल्या की सगळे पैसे जे येणार आहेत ते मुद्दलला भरून घ्या, म्हणजे मुद्दलमध्ये जे आता 17 लाख भरायचे आहे त्यात 1 लाख रुपये कमी होऊन 16 लाख रुपये राहतील. जे पुढे आपल्याला आणखी थोडं डोक्यावर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा. मित्रांनो, विसरू नका.